प्रश्न काय आहे बघा, परकीय मदत आणि आंतरराष्ट्रीय निधीसोबत अनेकदा सामरिकचा शब्द माहिती आहे ना सगळ्यांना, सामरिक म्हणजे स्ट्रॅटेजिक, सामरिक आणि राजकीय अटी जोडलेल्या असतात. अशा निधीमध्ये समाविष्ट असलेली नैतिक समस्यांवर चर्चा करा. बरोबर आहे. स्पष्ट प्रश्न आहे. अशा निधीसोबत ज्या असलेल्या नैतिक समस्या, खूप स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. विचार करा इथं काय उत्तर असू शकतं तर. चला सांगा, मी तुम्हाला वर्गात असं नॉर्मली सांगितलेलं एक उदाहरण आहे, की एक पर्टिक्युलर देश आहे, जो तुम्हाला मदत करतो आणि मदतीच्या बदल्यात स्वतःचं चलन तुमच्या देशामध्ये वापरायला जबरदस्ती करतो. त्याचं नाव काय आहे? काय? चायना. कोणता देश आहे? चायना. आफ्रिका कॉन्टिनेंट मधल्या जवळपास 75% देशांमध्ये चायनीज करन्सी लीगल झाली आहे. चायनाचा उद्देश काय? स्वतःच्या चलनाला इंटरनॅशनलाइज करणं. लोकांनी यावं, चायनाच्या चलनामध्ये व्यापार करावा आणि मग हळूहळू ते देशाची अर्थव्यवस्था ताब्यात घ्यायची. मग आपल्या सोयीचा राष्ट्रपती, आपल्या सोयीचा पंतप्रधान त्या ठिकाणी बसवायचा. म्हणजे ज्या गोष्टी 1991च्या अगोदर कोण करायचं? सोव्हिएत रशिया करायचं किंवा अमेरिका करायचं, आता कोण करतंय? चायना करते. 91च्या अगोदर होतच ना. सोव्हिएत रशिया अमेरिका सगळ्या जगाला काय म्हणायचे? काय पाहिजे? आर्म्स पाहिजे, मिसाईल पाहिजे, काय कुणाला मारायचं सांगा, सगळ्यांना मारतो. फक्त तुम्ही भांडवलशाहीकडे या, तुम्ही कुणाकडे या? समाजवादाकडे या, मार्क्सिझमकडे या, कम्युनिझमकडे या. तो हे जे व्हायचं, हे काय होतं की मदतीच्या आड त्या ठिकाणी तुम्हाला अडचणी क्रिएट केल्या जायच्या. सगळ्यात पहिली अडचण ही होती की तुम्हाला दिल्या गेलेल्या मदतीच्या बदल्यात त्या पर्टिक्युलर ठिकाणी तुमचं सार्वभौमत्व, सॉव्हरिनिटी कॉम्प्रोमाइज केली जायची. म्हणजे एवढे पैसे देतो, एवढे डॉलर देतो, एवढी ब्राह्मोस मिसाईल देतो, एवढं हे देतो, याच्या बदल्यात मी ठरवल पंतप्रधान कोण असेल, याच्या बदल्यात मी ठरवल राष्ट्रपती कोण असेल. मग पंतप्रधान राष्ट्रपती माझ्या सोयीचे आले की मग मी ठरवल की तुमच्या बजेटमध्ये कोणाला किती टॅक्स असेल, कोणाचे पैसे किती कमी केले जातील, औद्योगिक धोरण कसं असेल, आर्थिक धोरण कसं असेल, रस्त्यांचं धोरण कसं असेल, या पद्धतीनं. ह्या सगळे नैतिक मुद्दे होते. इथपर्यंत नैतिक मुद्दे ठीक आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा इश्यू असा आहे की तुम्ही साऊथ इंडियन मूव्हीजमध्ये सुद्धा खूप सगळे इश्यूज बघितले असतील. पहा, भारत आणि आफ्रिका खंडातले खूप सगळ्या डेव्हलपिंग कंट्रीज आणि आशिया खंडातले सुद्धा खूप सगळे देश हे युरोपियन कंट्रीजच्या पोल्युटंटसाठी डम्प यार्ड आहे. मला आठवत नाही कोणती मूव्ही, पण त्या मूव्हीमध्ये असं दाखवलं जातं की ऑस्ट्रेलियाचं सगळं जे मेडिकल वेस्ट आहे, ते मेडिकल वेस्ट भारतामध्ये आणलं जायचं, भारतामध्ये सेग्रिगेट केलं जायचं, आपण त्याला प्रोसेस करायचो आणि हे सगळं कसं व्हायचं तर हायर लेवलचे ऑफिसर्स आणि पॉलिटिशियनच्या मदतीने हे व्हायचं. हां, त्या टाईपचं. किंवा दुसरं आणखीन एक आहे की इंडिया इज अ डम्प यार्ड फॉर न्यूक्लिअर वेस्ट. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल, मागं जो न्यूक्लिअर लायबिलिटी ॲग्रीमेंट झाली होती, न्यूक्लिअर लायबिलिटी ॲग्रीमेंट, की ज्यामध्ये आपण काय म्हणलो फॉरेन कंट्रीजला, अमेरिका आणि फ्रेंच अरेवा कंपनीला, की तुम्ही आमच्या इथं न्यूक्लिअर रिॲक्टर बांधा. हां, जैतापूरला किंवा सगळ्या ठिकाणी. सो न्यूक्लिअर रिॲक्टर बांधा याचा अर्थ फक्त न्यूक्लिअर रिॲक्टरचा मुद्दा होता का नाही? तुम्ही न्यूक्लिअर रिॲक्टर बांधा, न्यूक्लिअर फ्युएल तुम्हीच घेऊन या, याला तुम्हीच ऑपरेट करा, याची लाईट तुम्ही आम्हाला द्या, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला काय करू? प्रोटेक्शन देऊ, तुम्हाला पैसे देऊ. मग त्यावेळेस सगळ्या विकासाभिमुख लोकांना वाटलं की चांगली गोष्ट आहे ना, ते न्यूक्लिअर रिॲक्टर बांधून देतात, असं करतात. पण त्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की त्या ठिकाणी जे न्यूक्लिअर रिॲक्टर जनरेट होईल त्याचं डिस्पोजल कुठं करायचं. बरोबर आहे. म्हणजे एक छोटासा किस्सा तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहीत असेल का नाही, सुरुवातीला न्यूक्लिअर एनर्जी सुरुवातीला त्याचे ड्रॉबॅक किंवा निगेटिव्ह इफेक्ट लोकांना माहीत नव्हते. सो फ्रान्समधल्या न्यूक्लिअर अणुभट्ट्यांमधनं जे न्यूक्लिअर वेस्ट निर्माण झालं, मग ते न्यूक्लिअर वेस्ट त्या हेवी वॉटरचं असेल, कॅडमियम रॉडचं असेल, बोरॉन रॉडचं असेल किंवा आणखीन यूज न्यूक्लिअर फ्युएलचं असेल, त्यांना वाटलं आपण यूज फ्युएल घेऊन काय करूया, समुद्राच्या ठिकाणी टाकून देऊया. त्यांनी बोटीमध्ये सगळं न्यूक्लिअर वेस्ट भरलं, स्टीलच्या कंटेनरमध्ये पॅक केलं आणि ते समुद्रात दूर नेऊन टाकलं. पण त्यांना कुठं माहिती की ते समुद्रामधलं स्टील खराब होणार आहे, लोखंड खराब होणार आहे आणि त्या कोस्टला असणाऱ्या लोकांना ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम पिरियड कॅन्सर व्हायला सुरू झाला. 50 वर्षानंतर मग त्यांना कळलं की अचानकच कॅन्सर का होतो? लाईफस्टाईल चांगली आहे, हेल्दी आहे, खाणं चांगलं आहे, पोल्युटंट नाही आहे, सगळे उद्योग म्हणजे त्या मेडिटेरियन सीच्या कोस्टला सगळा टुरिझम आहे. मग टुरिझम असणाऱ्या ठिकाणी कॅन्सर का होतोय? मग त्यांना कळलं की आपण 50-60 वर्षांपूर्वी जे न्यूक्लिअर वेस्ट इथं डंप केले त्याचं काय? आलं लक्षात? सो याच्या अंडर तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या निगेटिव्हिटी स्प्रेड करता इतर देशांमध्ये. मग या ठिकाणी निर्माण होणारा प्रश्न. बरं, दुसरी गोष्ट अशी की मदत नाही घ्यावी तर काय करायचं?
मदत नाही घेतलं तर आफ्रिका कॉन्टिनेंट मधल्या साऊथ अमेरिकेमधले किंवा आशियामधले खूप सगळे देश आहेत जे स्वतः जगूच शकत नाहीत. मग इथं प्रश्न कसा सोडवायचा, तो हा पर्टिक्युलर प्रश्न आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं डिटेल्ड नॉलेज जरी नसलं तरी तुम्हाला याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. आता 2 दिवसांपूर्वी मी व्हॅल्यू ॲडिशनला एक हे टाकलं होतं बघा, इन्फॉर्मेटिव्ह, तुम्ही वाचलं की नाही? 100 फ्लॉवर्स कॅम्पेन, माओ झेडॉंगचा तो कॉन्सेप्ट आहे, जो तुम्ही तुमच्या एस्सेमध्ये वापरू शकता, इथिक्समध्ये वापरू शकता. 100 फ्लॉवर्स कॅम्पेन, माओ झेडॉंग म्हणतो की काही नाही, बिनधास्तपणे टीका करा, प्रत्येकाला विचार करण्याची सवय, आपण सगळ्यांचे विचार घेऊ, सगळ्यांचे थॉट घेऊ आणि आपण काय करू, आपण नवीन चायना बनवू. मग लोकांना वाटलं की चला माओ झेडॉंग किती चांगला, सगळ्यांनी दन माओपासून सगळ्यांना टीका करायला सुरू केली. जेवढ्यांनी टीका केली सगळ्यांना धरलं, आयदर मारलं किंवा जेलमध्ये टाकलं. इट इज 100 फ्लॉवर्स कॅम्पेन. सो तुम्हाला डिटेलिंग माहीत असणं गरजेचं नाहीये, पण तुम्हाला हे व्हॅल्यूज आणि हे पर्स्पेक्टिव्ह आणि थीम माहीत असणं गरजेचं आहे. चला आपण याचं उत्तर अंडरस्टँड करूया काय आहे तर. प्रश्नाचा फोकस कळला काय आहे तर, प्रश्न काय विचारला गेलाय बघा. विशेषतः गरीब राष्ट्रांमध्ये विकासासाठी परकीय मदत आणि आंतरराष्ट्रीय निधी महत्वपूर्ण आहे. म्हणजे आपण त्याला अवॉइड नाही करू शकत. आता इथं तुमचं हे उत्तर असणं शक्यच नाही की नाही सर्व मदत घ्यायची नाही, बरोबर, असं शक्य नाहीये. सो तथापि हे निधी अनेकदा सामरिक, स्ट्रॅटेजिक किंवा राजकीय अटींसह येतात, ज्यामुळे काय काय धोक्यात येतं, सार्वभौमत्व धोक्यात येतं, समानता धोक्यात येते आणि सार्वजनिक कल्याणाशी संबंधित नैतिक आव्हाने निर्माण होतात. सार्वजनिक कल्याणाशी संबंधित नैतिक आव्हानं म्हणजे काय, तर ती लोक सांगतात मदत करतो, याच्या बदल्यात लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन करायचं. मदत करतो याच्या बदल्यात तुम्ही जी शेतकऱ्यांना सबसिडी देताय, सबसिडी बंद करायची. मदत करतो याच्या बदल्यात तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करता, ही कर्जमाफी करायची नाही, यासारख्या अटी त्या ठिकाणी टाकतात. मग आपल्याला ती मदत तर गरजेची असतेच, पण त्या मदतीमुळे आपण जो लाईव्हलीहूड, जो सगळ्यात लोअर स्टार्ट आहे कमाईचा, त्याची काळजी कशी घ्यायची, मग हे आव्हान कसं सोडवायचं, त्याचा हा प्रश्न बघा. सार्वभौमत्व विरुद्ध अटी, तुमचे सॉव्हरेनिटी धोक्यात येते. आपण सॉव्हरेनिटी शब्दाचा मिनिंग बघितला म्हणजे काय, जेव्हा एखाद्या देशाचे निर्णय ठरवत असताना कुणाचाही अंतर्गत किंवा बाह्य हस्तक्षेप नसतो, याला आपण काय म्हणतो, सार्वभौमत्व. बाहेरून मदत घेतली की आपलं सार्वभौमत्व ऑटोमॅटिकली धोक्यात येतं. दुसरं काय, समानता आणि निष्पक्षता. या ठिकाणी असं आहे की मदत तर केली जातीये, पण मदत कुणाला केली जातीये, त्या मदतीच्या नावाखाली असं तर होत नाहीये ना की मोठे इंडस्ट्रियलिस्ट, मोठे बिझनेसमॅन आपल्या इथलचा कच्चं रॉ मटेरियल किंवा आपल्या इथलचं रिसोर्सेस हे दुसऱ्या देशामध्ये जातात आणि तिकडनं परत येतात. सो हे आपल्याला तपासायला हवं. तिसरी महत्वाची गोष्ट, याबाबतची पारदर्शकता आणि उत्तरदायित्व. मी इथं उदाहरणं दिली आहेत. चीन सोबतचा जो श्रीलंकेचा करार आहे हंबनतोटा पोर्ट बद्दलचा, या ठिकाणी सगळ्यात मोठे की चीनने त्या अटी ओपन केलेल्या नाहीयेत. याचा अर्थ मग तो पोर्ट विकलाय की त्याचं सॉव्हरेनिटी दिली आहे का, स्ट्रॅटेजिक लोकेशन दिले, याच्याबद्दल श्रीलंकन गव्हर्नमेंटला लोकांना काही माहीत नाही. अवलंबित्व आणि शाश्वतता, ठीक आहे आज मदत करायला हरकत नाहीये, पण ही मदत किती वर्ष कंटिन्यू करायची हा मोठा प्रश्न आहे. आणि महत्वाची गोष्ट, मदतीमध्ये तुम्ही फक्त मदत करताय का त्यांची क्षमता विकसित करताय. यामध्ये एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट जो अमर्त्य सेन यांनी दिलाय. अमर्त्य सेन ज्यावेळेस विकास हा शब्द शिकवतात त्यावेळेस विकास शिकवताना त्यांचा अप्रोच आहे कॅपॅबिलिटी अप्रोच, क्षमताधिष्ठित दृष्टिकोन, कॅपॅबिलिटी अप्रोच ऑफ द डेव्हलपमेंट. की विकास म्हणजे लोकांना सबसिडी द्यायचं, कर्ज द्यायचं, पैसे द्यायचे, मदत द्यायचं नाही. विकास करायचा म्हणजे तुम्ही लोकांना क्षमता द्या. एखाद्या व्यक्तीला 100 रुपये देण्यापेक्षा त्या व्यक्तीला 100 रुपये कसं कमवावं याचं स्किल तुम्ही देणं जास्त गरजेचं. कोण म्हणतात, अमर्त्य सेन म्हणतात. मग हे अवलंबित्व किती दिवस ठेवायचं, यामध्ये डिपेंडन्सी थेरी आहे आंद्रे गुंदूर फ्रँकची, एजी फ्रँकची. इथं महत्वाचे नाही, फक्त नाव लक्षात घ्या, अवलंबित्व सिद्धांत एजी फ्रँक, जे तुम्ही नॉर्मली एस्सेमध्ये वापरू शकता, अंडरस्टँडिंगचा भाग आहे. आणि सगळ्यात शेवटचं राजकीय अटी. खूपदा मदत करताना ते सांगतात की या राजकीय कार्यकर्त्यांना पकडा, या विचाराच्या लोकांना पकडा. जे शीतयुद्धाच्या काळात झालं होतं की अमेरिकेकडनं मदत घेतल्यामुळं जी लोक डाव्या विचारसरणीची आहेत, मार्क्सवादी विचारसरणीची किंवा रशियाधार्जित, या सगळ्या लोकांना अटक करा, जेलमध्ये टाका, हे सगळे आव्हानं निर्माण होतात. सो अल्टिमेटली काय होतं, मदत तर गरजेची आहे, पण मदत गरजेची असताना मग या मदतीमुळे काय निगेटिव्हिटी येऊ शकतात यावर काम केलं जायला हवं. कन्क्लुजन महत्वाचं आहे. या प्रकारे आंतरराष्ट्रीय निधी विकासाला हातभार लावत असली तरी सुद्धा नैतिक प्रशासनासाठी सार्वभौमत्वाचा आदर, न्याय्य प्राधान्यक्रम, पारदर्शकता आणि प्राप्तकर्ता राष्ट्रांचं शाश्वत सक्षमीकरण आवश्यक आहे. म्हणजे मदत गरजेची आहे. आता तुम्ही 4 शब्दांचा अर्थ बघा. मदत दे,
मदत आवश्यक आहे, पण मदत देत असताना कोणत्या गोष्टी कॉम्प्रोमाइज नाही व्हायला हव्या? सगळ्यात पहिली गोष्ट, सार्वभौमत्व कॉम्प्रोमाइज नाही व्हायला हवं. राईट टू डिटर्मिनेशन, मला माझ्या स्वतःच्या गोष्टी ठरवण्याचा जो अधिकार आहे, हा कोणत्याही केसमध्ये कॉम्प्रोमाइज नाही झाला पाहिजे. हां, मदतीमुळे आम्ही काही गोष्टी सोडून देऊ. आम्ही व्यापाराची धोरणं बदलू, उद्योगाची धोरणं बदलू, उद्योगांचं अनारक्षण करू, आम्ही सबसिडी काही कमी करू, थोड्या प्रमाणात कमी करू. पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आंतरराष्ट्रीय मदत घेत असताना कोणत्याही केसमध्ये कॉम्प्रोमाइज नाही झाल्या पाहिजे. त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, आंतरराष्ट्रीय मदत घेत असताना कोणत्याही देशाचं सार्वभौमत्व कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, न्याय्य प्राधान्यक्रम. प्राधान्यक्रम तर महत्त्वाचा, न्याय्य म्हणजे त्या देशाला त्या ठिकाणी त्या दिवशी काय गरजेचं आहे. मग प्राधान्यक्रमामध्ये समजा भारताचा विचार केला तर पहिलं प्राधान्यक्रम काय आहे? ग्रामीण विकास आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, पायाभूत सुविधा आहे, त्याच्यानंतर सर्व्हिस सेक्टर येतं. पण तुम्ही काय करता? आम्ही मदत करतो. मदत आम्ही कशाला करतो? तर पुण्यामध्ये SEZ टाका, मुंबईला मग तुम्ही मोठा NMIZ टाका. म्हणजे तुम्ही उद्योगांना मदत करताय, मदत नको. तुम्ही मदत करताना काय करा? आमचा जो प्राधान्यक्रम आहे याला तुम्ही मदत करा. तिसरं महत्त्वाचं आहे, तुमची मदत पारदर्शक असायला हवी. तुम्ही केलेले करार, तुमच्या ॲग्रीमेंट्स, तुमच्या टर्म्स अँड कंडिशन्स या पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध असायला हव्या. लोकांना माहीत असायला हवं की तुम्ही काय अटी टाकल्यात, राज्यकर्त्यांनी कोणत्या अटी मान्य केल्यात, याबद्दल काय कायदा केलाय, ह्या सगळ्या पब्लिक डोमेनमध्ये असायला हव्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या मदतीमुळे जो प्राप्तकर्ता राष्ट्र आहे याचं शाश्वत सक्षमीकरण होत आहे का? शाश्वत सक्षमीकरण, फक्त सक्षमीकरण टेम्पररी नको. ते राष्ट्र एवढं सक्षम व्हायला हवं की उद्या तुमच्या मदतीची गरज पडता कामा नये. सस्टेनेबल कॅपॅबिलिटी अप्रोच, शाश्वत सक्षमीकरण. बघा, इथं वाक्यांना महत्व नाहीये, महत्व कशाला आहे? शब्दांना. तुम्हाला शब्द शोधून ठेवावे लागतील. जोपर्यंत तुम्ही शब्द शोधून ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला कमी शब्दामध्ये उत्तर लिहिता येणार नाही. हा पुढचा टप्पा. पहिला टप्पा, अंडरस्टँड दी सिलेबस. दुसरा टप्पा, अंडरस्टँड इन युअर ओन लँग्वेज. तिसरा टप्पा, रीड एंटायर सिलेबस. चौथा टप्पा, रीड क्वेश्चन. आता पाचवा टप्पाकडे आपण कुठं आलोय की त्या प्रत्येक प्रश्नाला कमी शब्दात कसं लिहायचं. कारण जोपर्यंत तुम्ही उत्तराला कमी शब्दात मांडत नाही तोपर्यंत शब्द मर्यादा पाळली जाणार नाही. आणि जर शब्द मर्यादा पाळली गेली नाही तर तुम्हाला उत्तरामध्ये काहीही व्हॅल्यू, काहीही अर्थ मिळणार नाही. शब्द मर्यादा सगळ्यात जास्त क्रुशियल आहे. क्लिअर? ठीक आहे, पुढचा प्रश्न.